ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। तसंच ज्या श्रीरामाच्या आणि हनुमंताच्या साक्षीने आपण आज भक्तांनी केलेल्या स्तुतीचे पदर उलगडणार आहोत, त्या श्रीरामाला आणि हनुमंतरायांना सुद्धा माझा साष्टांग दंडवत। रौप्य महोत्सवी वर्षात मला येथे पुष्प गुंफायची संधी मिळाली, हे माझं परमभाग्य आहे। त्यासाठी मी आयोजकांची अत्यंत ऋणी आहे आणि सर्व महाडवासी श्रोत्यांना माझा साष्टांग दंडवत। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सत्स्वरूप चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप असलेले भगवंत, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण असलेले आणि तिन्ही तापांचा विनाश करणाऱ्या त्या भगवंतांना आपणा सर्वांचा साष्टांग दंडवत नमस्कार। भक्त म्हणजे जे देवापासून वेगळे नाहीत, विभक्त नाहीत, त्यांना भक्त असं म्हटलं जातं। भागवतामध्ये प्रल्हादानी नवविधा भक्ती सांगितली आहे। ज्यावेळी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, हे बाळा, तू गुरूंकडून काय शिकून आला आहेस, कोणते ज्ञान प्राप्त केले आहेस, त्यातल्या चांगल्या गोष्टी तू मला सांग। त्यावेळेला प्रल्हाद बाळ म्हणालाय, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम। हे तात भगवान विष्णूंच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत। भगवंतांच्या गुणांचे श्रवण, त्यांचेच कीर्तन, त्यांचे स्मरण, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांची पूजा, त्यांना वंदन, त्यांचे दास्य, सख्य आणि सर्वात शेवटची महत्त्वाची पायरी म्हणजे आत्मनिवेदन। जर भगवंतांची भक्ती या 9 प्रकाराने समर्पण भावाने केली तर तेच उत्तम अध्ययन आहे, असं प्रल्हाद बाळांनी आपल्या वडिलांना सांगितलंय। आणि भागवतामध्ये अनेक भक्तांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे, भगवंतांकडे काही मागणीही मागितलेली आहे। तीच आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। आपण सगळी सर्वसामान्य माणसं आहोत, आपली भगवंतांवर श्रद्धा आहे, आपण भगवंतांची पूजा करतो, अर्चा करतो, पण आपली ही पूजा असते ती सकाम पूजा असते, कामने सहित असलेली पूजा असते। आपली भगवंतांवर श्रद्धा असते, पण बऱ्याच वेळेला आपला अढळ विश्वास भगवंतांवर नसतो किंवा तो कमी पडतो। सर्वसामान्यपणे सामान्य माणसाला स्तुती प्रिय असते। एक माणूस दुसऱ्या माणसाची स्तुती करतो, पण ती स्तुती स्वार्थापोटी किंवा दिखाव्यासाठी केली जाते। पूर्वीचे राजे राजवाडे आपल्या पदरी भाट ठेवत असत आणि ते भाट त्यांची रोज स्तुती करत असत, ती खरी असो वा खोटी, पण ती स्तुती ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत असत। त्यामुळे त्या खोट्या स्तुतीनेही ते राजे भारावून जात असत किंवा फुगून जात असत। पण शुद्ध खऱ्या भक्तांनी केलेली जी स्तुती असते ती म्हणजे भगवंतांचे गुणवर्णन असतं, त्यात भगवंतांनी केलेल्या लीलांचं वर्णन असतं आणि त्याचप्रमाणे ती स्तुती स्वार्थी हेतूने केलेली नसते। ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलंय आणि त्यात त्यांनी प्रथमच म्हटलंय, आता विश्वात्मके देवे। आता म्हणजे केव्हा? 9000 ओव्या लिहून झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत आता। आणि आता काय
तर पुढे विश्वात्मके देवे म्हणून भगवंतांची त्यांनी स्तुती केलेली आहे. आणि मग त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मागणं मागितलेलं आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. संत आपलं सगळं सर्वस्व जगाच्या कल्याणासाठीच देतात आणि त्यांची भूमिका नेहमी सर्वांचं कल्याण व्हावं, हित व्हावं, सर्वांना मोक्ष प्राप्त व्हावा अशीच असते. तसेच खरे भक्त म्हणजे शुद्ध भक्त, तनानी मनानी अंतरात्मा ज्यांचा शुद्ध झालेला आहे असे शुद्ध भक्त जेव्हा भगवंतांची स्तुती करतात तेव्हा ती निस्वार्थीपणाने केलेली स्तुती असते. त्यात विषयोपभोगाची मागणी अजिबात नसते. आणि ही स्तुतीच, त्याचे पदर आपण आज उलगडणार आहोत. काय स्तुती केलेली आहे, आपण कोणत्या प्रकारची स्तुती करू शकतो, किंवा काही भक्तांनी मागणी सुद्धा केलेली आहे, ती मागणी आपल्याला सुद्धा कशी आदर्श आहे हे आपण आज पाहणार आहोत. श्रीमद भागवत महापुराणाच्या पहिल्या स्कंधात 8व्या अध्यायात कुंती मातेनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. त्यातले काही श्लोक आपण बघूया. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्या द पुनर्भव दर्शनम्. जन्म कर्म च विश्वात्मन् न जास्या कर्तुरात्मनः. तिर्यं नृषीषु यादस्सु तदत्यन्त विडम्बनम्. अथ विश्वेश विश्वात्मन् विश्वमूर्ते स्वकेषु मे. स्नेहपाशमिमं छिन्दी दृढं पाण्डुषु वृष्णिषु. त्वयि मेऽनन्य विषय मतिर्मधुपते सकृत्. रतिमुद्वहता दग्धा गंगे वौघमुदन्मती. कुंतीमाता म्हणते, हे श्रीकृष्णा, हे वासुदेवा, देवकी नंदना, नंद गोपाच्या लाडक्या बाळा, गोविंदा, आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार. सातत्याने आपल्याला प्रत्येक श्लोकामध्ये असं दिसून येईल की प्रत्येक वेळेला स्तुती केल्यानंतर वंदन केलेलं आहे. म्हणजे कीर्तन भक्ती याच्यात आहेच, पण वंदन भक्ती सुद्धा आहे. पुढे कुंती माता म्हणतीये की ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या, ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमलांची माळा धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणावर कमलाचे चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार. हे जगद्गुरू, आमच्या जीवनात पावला पावला गणित आमच्यावर संकट येत राहोत, कारण संकटाच्या वेळीच आपले निश्चितपणे आम्हाला दर्शन होते आणि दर्शनानंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. पुढे कुंती माता म्हणते की आपण विश्वाचे स्वामी, आत्मा आणि विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांच्याविषयी माझ्या मनात फारच ममता निर्माण झाली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. स्नेहपाशम ममं छिंदी असं कुंती मातेने म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची कुंती मातेची मागणी आहे की श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैरभैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करत राहू. कुंती मातेने केलेली मागणी आणि कुंती मातेने केलेली स्तुती आपण ऐकली. हे वसुदेव पुत्रा वासुदेवा, हे देवकीच्या नंदना, हे नंदाच्या लाडक्या बाळा, हे गोविंदा, म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे अशा श्रीकृष्णा. पुढे त्या म्हणतात, हे जगद्गुरू, माझी बुद्धी स्थिर होऊ दे आणि माझ्यावर वारंवार संकट येऊ देत, ज्या योगे तुझी आठवण मला वारंवार येईल. आपणही हीच मागणी मागायला हवी, कारण ही आदर्श अशी मागणी आहे. आपण मात्र विषयोपभोग असेल अशी मागणी आपली असते. मला मान दे, गाडी दे, घर दे, बंगला दे, नोकरी दे, याच्या पलीकडे आपली उडी जात नाही आणि त्यामुळे भगवंत आपल्याला हवं ते देतात. पण नरदेह मिळाल्यानंतर
हे सगळे भोग हे शाश्वत आहेत का ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि शाश्वत नसतील तर शाश्वत मागणी जी कुंती मातेने केलेली आहे की भगवंतांचं दर्शन वारंवार होऊ दे आणि त्यांच्या दर्शनामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी आमची जी अवस्था झालेली आहे ती व्हायला नको. यातनं आमची सुटका व्हायला पाहिजे. आमची येरझार चुकायला हवी. आणि येरझार चुकायला हवी तर कुंती मातेने केलेली ही आदर्श मागणी आणि आदर्श स्तुती आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे, स्मरणात ठेवली पाहिजे. आणि नुसती ध्यानात स्मरणात ठेवायची नाहीये तर तिचा आठव सुद्धा आपल्याला झाला पाहिजे. ज्या वेळेला त्या स्तुतीचा आठव होईल, ती आठवेल, त्यावेळेला आम्हालाही सहजपणे मोक्षाप्रत पोचता येईल. प्रथम स्कंधामध्ये 9व्या अध्यायात रणात शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांच्या समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे आहेत आणि भीष्म भगवंतांची स्तुती करत आहेत. इति मतिरूप कल्पिता विकृष्णा भगवती सात्वत पुंजने विधून्नी स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषी यद्भवः प्रमाः. आपण ही स्तुती बघत असताना कुठल्याही कथानकात शिरायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. कारण सर्वसाधारणपणे सगळ्यांना कथा माहिती असतात, त्यामुळे ती स्तुती तेवढे आवश्यक असलेले श्लोक आणि त्याचा विस्तार आपण इथे बघणार आहोत. पण तरी सुद्धा इच्छामरणी असलेल्या भीष्माचार्यांच्या समोर आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः आलेले आहेत. भगवंतांना माहिती आहे की आपल्या भक्ताची इच्छा आहे. स्वतः भीष्माचार्य शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे आणि आपल्या भक्ताची इच्छा आहे की देहांते तव सान्निध्यम देई मे परमेश्वर. मला देहाच्या अंती तुझं सान्निध्य मिळू दे ही इच्छा भीष्माचार्यांची आहे हे भगवंतांना माहिती आहे. आणि म्हणून पांडवांना घेऊन ते भीष्माचार्यांच्या जवळ आलेले आहेत. युद्ध संपलेलं आहे आणि धर्माला म्हणजे युधिष्ठिराला प्रश्न पडलेला आहे की आता मी काय करावं, धर्म काय आहे, दैवत कोणतं आहे, देवताची स्तुती मी कशी करू, असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले आहेत. आणि मग ते भगवंतांना विचारतायत की ह्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं सांगा, आम्हाला मदत करा. त्यावेळेला भगवंतांनी त्यांना सांगितलंय की तुमचे कुलश्रेष्ठ जे आहेत ते आजही आहेत भीष्माचार्य, तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच विचारा. आणि म्हणून भगवंतांना भीष्माचार्यांना दर्शन द्यायचं होतं, या निशाने ते पांडवांना घेऊन तिथपर्यंत आले. आणि मग त्यांचा जो संवाद झालाय तो आपल्याला कदाचित सगळ्यांना माहिती असेल. आपण सगळेजण विष्णू सहस्रनाम म्हणत असाल तर विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीलाच ते प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न धर्माने विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं देताना भीष्माचार्यांनी नाम सहस्र म्हणजे ज्याला आपण विष्णू सहस्रनाम आता म्हणतो ते सांगितलेलं आहे. ती विष्णूंची स्तुती केलेलीच आहे, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त त्यांनी जी स्तुती केलेली आहे ती आपण बघूया. ज्या वेळेला भगवंत स्वतःच्या इच्छेने भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीष्माचार्यांच्या समोर आलेले त्यावेळेला त्यांच्या दर्शनानेच त्यांना ज्या जखमा झालेल्या होत्या शस्त्राने त्याच्या सगळ्या वेदना नाहीशा झालेल्या आहेत. आणि मग भीष्माचार्याने आपली धारणा भगवंतांच्यावर केलेली आहे आणि भगवंतांच्या स्तुतीस त्यांनी सुरुवात केली आहे. ती स्तुती आपण पाहूया. जर डोळे मिटून ही स्तुती जर आपण ऐकली तर आपल्याला डोळ्यासमोर खरंच ते दृश्य उभं राहतं. आणि तेवढ्यासाठी तरी भागवत महापुराण काढून ती स्तुती आपण संस्कृतात जरी वाचता नाही आली तरी त्याचं मराठी भाषांतर तिथे आहे, ते जरूर वाचावं आणि रोज वाचावं असं मी तुम्हाला सुचवेन. शुद्ध झालेले भक्त भीष्म म्हणतायत, माझी अत्यंत शुद्ध आणि कामना विरहित झालेली बुद्धी मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. आता त्यांनी स्वतःला असं का बरं म्हटलंय की मी शुद्ध झालेलो आहे असं? जर दुर्योधनाबरोबर ते राहत होते, दुर्योधनाचं अन्न खात होते, त्यामुळे जी पाप वासना त्यांच्या रक्तात मिसळलेली होती, बुद्धीमध्ये काही भेद उत्पन्न झालेला होता. पण शरपंजरी पडल्यानंतर त्यांना झालेल्या जखमातून जे सगळं रक्त वाहून गेलं त्यामुळे ते शुद्ध झालेत. आणि म्हणून भीष्माचार्य म्हणतायत, शुद्ध भावाने आणि समर्पित भावाने मी भगवंतांच्यावर माझी बुद्धी समर्पण करतोय.
असं ते म्हणतायत. पुढे ते म्हणतायत ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर आहे, तमाल वृक्षाप्रमाणे जे सावळ्या वर्णाचे आहेत आणि सूर्यकिरणांच्या समान श्रेष्ठ पीतांबर ज्यांनी नेसलेलं आहे, जे त्यांच्या अंगावर झळकत आहे, ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत, त्या अर्जुन सखा कृष्णांवरती, श्रीकृष्णांवरती माझे निष्काम प्रेम असो. आता यातला निष्काम हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कुठल्याही कामना विरहित असं माझं भगवंतांवर प्रेम असो, आणि आमचं मात्र कामनेशिवाय पान हलत नाही. त्यामुळे भीष्माचार्यांच्या स्तुतीतून आपल्याला काय घ्यायचंय तर आपलंही भगवंतांवर निष्काम प्रेम असलं पाहिजे. युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखलेले आहेत. आता या इथे युद्ध सुरू आहे अशी भीष्माचार्यांनी कल्पना केलेली आहे, आणि ज्या वेळेला ते युद्ध सुरू होतं त्यावेळेला घोड्यांच्या टापांची जी धूळ उडत होती ती भगवंतांच्या कुरळ्या केसावर जाऊन बसलेली आहे, आणि त्यावर जे घर्मबिंदू युद्धाच्या श्रमामुळे भगवंतांच्या डोक्यावर आलेले आहेत ते त्या केसांवर शोभून दिसत आहेत. आणि अशा भगवंतांना मी तीक्ष्ण बाणांनी त्यांच्या अंगावर प्रहार करत होतो. त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण हो. आपलं मनही भगवंतांच्या चरणी रममाण झालं पाहिजे. आपण तिथे रमलो पाहिजे. आम्ही भगवंतांच्या समोर बसतो, भगवंतांची विष्णू सहस्रनाम म्हणतो, स्तुती करतो विष्णू सहस्रनामाने, पण विष्णू सहस्रनाम म्हणत असताना आमचं लक्ष बेल वाजली का, फोन आला का, कोण आलं कोण गेलं, आमचं लक्ष भगवंतांच्या चरणावर समर्पित केलेलं नसतं, आणि इथेच आपला गोंधळ होतो. त्यामुळे भीष्माचार्य म्हणतायत की माझं मन तिथे चरणाशी रममाण होऊ दे. पुढे ते म्हणतायत की आपला मित्र अर्जुन ह्याच्या म्हणण्याप्रमाणे स्वतः आपला मित्र आहे हे भगवंतांना माहिती आहे, आणि भीष्माचार्य ते उल्लेखित करतायत की आपला मित्र अर्जुनाने तर म्हटलेलंच आहे, भगवद्गीतेमध्ये तुम्हाला माहिती आहे हे सखा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते अर्जुनच सखा मानतच होता भगवंतांना, पण भगवंतही अर्जुनाला आपला सखा मानत होते. आणि आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबवून ज्यांनी केवळ आपल्या दृष्टीने शत्रू पक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, एक दृष्टिक्षेप त्यांनी शत्रू सैन्यावर टाकला आणि जणू काही त्या शत्रू सैन्याचं आयुष्य त्यांनी हिरावून घेतलंय. आता आयुष्य हिरावून घेतल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला फक्त त्यांना बाण मारायचे आहेत, अर्जुनाकडे दुसरं काहीही राहिलेलं नाहीये. त्यामुळे कर्तेपणाचा भाव अर्जुनाने घेऊ नये असाच त्यातनं जणू काही बोध होतो. अशा पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम निर्माण हो. श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. भीष्माचार्य म्हणतायत भक्ताची प्रतिज्ञा आहे की भगवंतांना मी हातात शस्त्र घ्यायला लावीन, आणि भगवंतांनी मात्र प्रतिज्ञा केलेली आहे की युद्धाच्या वेळी मी हातात शस्त्र घेणार नाही. भगवंत एवढे भक्ताच्या अधीन असतात की आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी रथातून खाली उडी मारलेली आहे. आणि भीष्माचार्य म्हणतायत की सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी उडी मारतो तद्वत त्याने उडी मारलेली आहे, आणि ते जसा तुटून पडतो तसे जणू काही माझ्यावर तुटून पडण्यासाठी भगवंत धावत येत आहेत. ते सुद्धा कसे तर रथाचं चाक त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि ते भीष्माचार्यांकडे धावत येत आहेत. ते धावत येताना त्यांच्या अंगावरनं घर्मबिंदू ओघळत आहेत, इतक्या वेगात ते पळतायत, त्यांचं उपरण खाली घसरून पडलेलं आहे, याचं त्यांना भान नाहीये. त्यांच्या वेगात पळण्यामुळे पृथ्वी थरथर कापतीये, हे सुद्धा भगवंतांना भान नाहीये. एकच ध्येय आहे की आज मी ह्या माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी मी हे शस्त्र घेतले. असे माझ्याकडे पळत येणाऱ्या भगवंतांना मी माझ्या बाणांनी त्यांचं कवच जे त्यांच्या शरीरावर होतं ते छेदून टाकलेलं आहे आणि त्यांना बाणांचे प्रहार केलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातून रक्त ओघळत आहे. असे माझे
श्रीकृष्ण माझे एकमेव आश्रयस्थान आहोत. प्रत्येक क्षण आणि क्षण भीष्माचार्यांना युद्धानंतर बरेच दिवस ते शरपंजरी पडलेले आहेत आणि त्यानंतर श्रीकृष्ण तिथे त्यांना भेटायला गेलेले आहेत. कारण त्यांची अशी पण इच्छा होती की उत्तरायण सुरू झाल्याशिवाय मी देहत्याग करणार नाही. भागवताचा उद्देशच हा आहे की देहत्याग ही कल्पना माणसाच्या मनात रुजली पाहिजे. आपल्याला हवं तेव्हा आपण आपल्या देहाचा त्याग करू शकतो एवढी क्षमता भगवंतानी आपल्याला दिलेली आहे. ह्याची जाणीव करून देण्यासाठीच हा सगळा भागवताचा प्रपंच आहे. जसं भगवद्गीता जगायला शिकवते तसं भागवत मृत्यूला सामोरं जायला शिकवतो. मरण समोर आल्यावरती सामान्य माणूस सर्वसामान्यपणे घाबरतो. अगं बाई नको, माझ्या गोळ्या संपलेत, ती गोळी जर मी घेतली नाही तर मी मृत्युमुखी पडेन. पण तुम्ही जर जन्माला आला आहात तर मृत्युमुखी एक ना एक दिवस पडणारच आहात. मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे? वाघ म्हटलं तरी खाणार आहे, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहे. तर त्याला सामोरं जायला शिकणं हेच भागवतात अपेक्षित आहे. परीक्षित तेवढ्याचसाठी गंगा किनाऱ्यावर बसलेला आहे आणि शुकमुनी भागवत सांगतायत आणि भीष्माचार्य सुद्धा स्तुती करताना प्रत्येक श्लोकातनं ते दाखवून देत आहेत की मला देहत्याग करायचा आहे, पण देहत्याग मी माझ्या इच्छेने करणार आहे. मृत्यू माझ्यावर आरूढ होणार नाहीये तर मी मृत्यूवर आरूढ होणार आहे. वाघावर मी बसणार आहे. वाघ माझ्यावर येऊन उडी टाकून मला खाणार नाहीये हे निश्चितपणे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्याचे लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी प्रीती निर्माण हो. खरं पाहता भीष्माचार्यांना भगवंतांच्या बद्दल प्रीती ही पहिल्यापासूनच होती, पण तरी सुद्धा मरणासन्न असल्यावर कदाचित ती भीती, ते प्रेम कमी झालं असेल ती, म्हणून ते म्हणतायत की माझी परमप्रीती भगवंतांच्यावर निर्माण हो. ते म्हणतायत की युद्धात मरणारे वीर याच रूपाचे, म्हणजे भगवंतांचं जे रूप आहे शस्त्र धारण केलेलं किंवा विनाशस्त्र असलेलं किंवा रक्तांचे ओघळ अंगावर वाहतायत किंवा चाबूक हातात घेतलेला आहे, अशा प्रकारचं जे रूप आहे त्याच रूपाचं दर्शन करत युद्ध करणारे सैनिक वीर मरतात. त्यामुळे त्या कारणाने ते सारूप्य मोक्षाला प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळे तेच भगवंतांचं दर्शन माझ्या समोर आलं तर मलाही मोक्ष प्राप्ती होईल, ही भीष्मांची कल्पना आहे. एवढंच नाही तर ह्यापूर्वीचेही अनेक प्रसंग ज्या वेळेला भीष्माचार्य मरणासन्न आहेत त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि त्यांनी त्याचाही उल्लेख केलेला आहे. ते म्हणतायत ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासलीलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम राहो. रासलीलेची सुद्धा भीष्माचार्यांना आठवण झाली आहे आणि त्या गोपिका कशा वेड्या बागड्या झाल्या होत्या त्यावेळेला अचानकपणे भगवंतांनी स्वतःला अदृश्य करून घेतल्यानंतर त्यावेळेला त्यांनी कृष्णाचीच अनेक रूपं घेतली आणि कृष्णाच्या सगळ्या लीला आठवून त्या वागू लागल्या, कोणी रडू लागल्या, कोणी हसू लागल्या आणि त्यांची ती मधुरा भक्ती जी होती, ते प्रेम जे होतं तसंच प्रेम माझ्यावर राहो आणि माझं भगवंतांच्यावर राहो असं भीष्माचार्य भगवंतांना म्हणतायत. राजसूय यज्ञाच्या वेळची सुद्धा आठवण त्यांना आलेली आहे आणि ते म्हणतायत युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठे मोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती ते सर्वांचा आत्मा असलेले प्रभू माझ्या समोर आत्ता उभे आहेत आणि जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच एक आहेत आणि त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद भ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. अशी सुंदर स्तुती भीष्माचार्यांनी केलेली आहे
आणि आपली मन, वाणी, दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये म्हणजे स्वतःमध्येच ते स्वतःला ओळखत होते, त्यामुळे आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला त्यांनी लीन करून घेतलं. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. द्वितीय स्कंधात 9व्या अध्यायात ब्रह्मदेवांच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना आपल्या रूपाचे दर्शन दिले. ब्रह्मदेव ज्या वेळेला तप करत बसले होते, ब्रह्मदेवांना ज्या वेळेला सांगितलं गेलं की तुम्ही एकोहम बहुश्याम प्रजायेय, मला एकटं कंटाळवाणं झालंय, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टी निर्माण करा, सृजनाचं काम करा. त्यावेळेला सृजन करायचं म्हणजे काय म्हणून ब्रह्मदेवानी तप करायला सुरुवात केली. आणि ते तप करत असताना त्यांना ब्रह्मदेवांना असं वाटलं की अरे भगवंत तिथे दिसतायत, म्हणून त्या कमळाच्या देठातून ते आत शिरले आणि ते भगवंतांच्या लोकाला गेले. आणि त्यावेळेला त्या दिव्य लोकामध्ये त्यांनी काय पाहिलं त्याचं वर्णन केलेलं आहे ते आपण पाहूया. सर्व भक्तांचे रक्षण करते, लक्ष्मीचे पती, यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत. आणि सुनंद, नंद, प्रबल, अर्हण इत्यादी मुख्य मुख्य पार्षद गण त्या प्रभूंची सेवा करत आहेत. प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त असे आहे. दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी प्रभू खूप उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. त्यांनी पीतांबर परिधान केला आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. अशा प्रकारचं त्यांनी सगळं दृश्य भगवंतांचं बघितलेलं आहे. आणि आता भगवंतांच्या अवतीभोवती काय आहे त्याचंही निरीक्षण त्यांनी केलंय आणि तेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणतात भगवंत एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन, 10 इंद्रिये म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिये, शब्दादी तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि पंचमहाभूते या 25 शक्ती मूर्त स्वरूपात म्हणजे सगुण रूपात भगवंतांच्या चारी बाजूनी उभ्या आहेत. समग्र ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या 6 ऐश्वर्यांनी ते युक्त असे आहेत. आणि ते सर्वेश्वर आपल्या नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात. आपल्याच स्वरूपात, आपल्याच आनंदात, आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी भगवंतांची अवस्था असते आणि त्या स्वरूपात ते असतात. अशा दर्शनाने, भगवंतांच्या ह्या दर्शनाने ब्रह्मदेवांचं हृदय अगदी आनंदित झालं, शरीर पुलकित झालं. प्रेमाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ब्रह्मदेवानी त्यांना नमस्कार केला आणि ब्रह्मदेव त्यांची स्तुती करू लागले. भगवन् सर्वभूतानां मध्यक्षोऽवस्थितो गुहां वेदहय प्रतिरुद्धेन प्रज्ञानेन चिकीर्षितं तथापि नाथमानस्य नाथनाथयनाथितं परावरे यथा रूपे जानीयान्ते त्वरूपिणः यथात्ममाया योगेन नानाशक्त्युपगृहीतं विलुम्पन् विसृजन् गृह्णन् बिभ्रदात्मानमात्मना. ब्रह्मदेव म्हणतायत भगवन आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात साक्षी रूपाने विराजमान असता. आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता. हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन ही याचकाची इच्छा पूर्ण करा. ब्रह्मदेव स्वतःला याचक म्हणून घेत आहेत. भगवंतांच्या समोर ते याचक झालेले आहेत. आणि काय कुठलं ज्ञान हवंय तर सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप त्यांना समजतील, त्याची जाणीव त्यांना होईल, ती रूप म्हणजे काय याचा बोध त्यांना होईल, ही इच्छा पूर्ण करायला हे ज्ञान द्यायला सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतायत की आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधीही व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो,
त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी अनेक रूप घेता आणि क्रीडा करता. आपण कसे करता ते मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान मला द्या. हा सगळा खेळ जो आपण खेळता तो आपण कसा खेळता, ह्या तिन्ही क्रिया तुम्ही कशा करता ते ज्ञान तुम्ही मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन. आपल्या आज्ञेचे म्हणजे भगवंतांनी त्यांना आज्ञा केली आहे की सृष्टी निर्माण करा, सृजन करा, तर आपल्या आज्ञेचे मी पालन करू शकेन. पण पुढे ते म्हणतायत की मी पालन जरी करत असलो तरी त्या कर्तेपणाच्या अभिमानाने मी बांधला जाणार नाही, असा आशीर्वादही तुम्ही मला भगवंता द्या. स्वतः ब्रह्मदेव असा आशीर्वाद मागत आहेत. मग आपल्या पामरांची काय कथा? आपणही नाहम करता हरिही करता, हरिही करता ही केवलम हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते लक्षात ठेवूनच कुठलंही कार्य आपण करत नसून भगवंत आपल्याकडून ते करून घेत आहेत ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. तृतीय स्कंधात 9व्या अध्यायात 22व्या श्लोकात ब्रह्मदेवानी आणखीन काही भगवंतांची स्तुती केलेली आहे, ती पण आपण बघणार आहोत. नातः परम परमयद् भवत स्वरूप मानंद मात्र विकल्पमविद्धवर्चः पश्यामि विश्वसृजमेकम विश्वमात्मन् भूतेन्द्रियात्मकमदस्तौपाश्रितोऽस्मि. हे परमात्मन, आपले जे आनंद रूप, भेदरहित व अखंड तेजोमय असे जे स्वरूप आहे ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही विश्वातीत आणि अद्वितीय असे आहात. भूतमात्र आणि इंद्रिये यांचे कारणही आपणच आहात. आणि मी आपल्याला शरण आलेलो आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम असं भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटलेलं आहे की अनन्य शरण भगवंतांना गेल्याशिवाय, झाल्याशिवाय आपल्याला खऱ्या ज्ञानाचा बोध होत नाही. आणि स्वतः ब्रह्मदेव भगवंतांना अनन्य शरण झालेले आहेत. पुढे ते म्हणतात, हे अच्युता, हे उरुक्रमा, या प्रजेला तहान, भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, उष्णता, कामाग्नी आणि सहन न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात ते पाहून माझे मन फारच खिन्न होते. ब्रह्मदेवाला जाणीव आहे की सामान्यांना काय काय सोसावं लागतं. ऊन, पाऊस, वारा, निरनिराळ्या भिन्न भिन्न परिस्थितीत माणसाला जगावं लागतं. गेल्या वर्षी आपल्याकडे एवढा मोठा प्रलय आला आणि आता अजूनही आपल्याकडे पावसाचा पत्ता नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळेला विरोधी अवस्था निर्माण होते आणि त्यात आपण कसं तरावं, तगून जावं हे आपल्याला कळत नाही. ब्रह्मदेव म्हणतात, आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आणि आत्मा आहात. तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे. आपणही भगवंतांना अशीच प्रार्थना केली पाहिजे की सर्व विश्वाला आनंद देता येईल अशी बुद्धी हे भगवंता तुम्ही मला द्या. फक्त मी माझाच विचार करीन, मी माझ्याच आनंदात मग्न राहीन असं न होता जे जे माझ्याकडे आनंद आहे तो मला सगळ्यांना वाटता आला पाहिजे अशी बुद्धी भगवंतांनी द्यावी. पुढे ब्रह्मदेव म्हणतायत की तुम्ही जर मला अशी बुद्धी दिलीत तर पूर्वकल्पाप्रमाणेच यावेळीही मी सृष्टीची रचना करू शकेन. पुन्हा पुन्हा प्रलय येतो आणि पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण होते हे एव्हाना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ब्रह्मदेवानी तशी प्रार्थना केलेली आहे. थोडक्यात भगवंतांजवळ ब्रह्मदेव सृजनशील बुद्धी म्हणजे सर्जन करता येईल अशी बुद्धी मागतात. आणि आपल्यालाही सगळ्यांना मी काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहे असं आपण आजकालच्या दिवसात म्हणतो. म्हणजे सर्जनशीलता आपल्याकडे पण असावी अशी आपली इच्छा असते. तर आपली ही मागणी भगवंतांकडे तीच असली पाहिजे की आम्हाला सर्जनशीलता आमच्याकडे निर्माण होईल, आम्हाला सगळ्यांना आनंद वाटता येईल अशी बुद्धी भगवंता तुम्ही आम्हाला द्या. 10व्या स्कंधामध्ये अध्याय 2 मध्ये भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदादी ऋषींनी श्री हरींची केलेली स्तुती आता आपण पाहणार आहोत.
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिन्निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रौ सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. तुम्हाला अंदाज आला असेल सगळ्यामध्ये सत्य हा एक शब्द कॉमन आहे. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये पहिल्या श्लोकामध्ये पहिल्या श्लोकाची शेवटची ओळ अशी आहे, सत्यम परम धीमहि. परम म्हणजे श्रेष्ठ. सत्य हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि नुसतं सुरुवातीला नाही, भागवतात मध्ये मध्ये अनंत ठिकाणी आणि भागवताच्या शेवटी सुद्धा पुन्हा पुन्हा सत्याचीच कास माणसाने धरली पाहिजे हे सांगितलंय. भागवतात 39 महत्वाचे गुण माणसाने कोणते अंगीकारावेत ते सांगितलेलं आहे. त्यात सुद्धा पहिल्यांदीच सत्याची कास धरावी हेच सांगितलंय. आणि आम्ही पावलोपावली असत्याचीच कास धरतो. साध्या फोनवर बोलताना सुद्धा आम्ही म्हणतो नाही गा मी आता घरात नाहीये, जरा बाहेर आहे. छान घरात कोचावर बसलेले असतो आपण सोफ्यावर आणि खुशाल आपण सांगतो की मी घरात नाहीये. आणि मग त्याचं आपण स्पष्टीकरण, व्यावहारिक सत्य काहीतरी पाळावं लागतं, व्यवहारात असं वागावं लागतं. पण सत्याची कास जरा हे भगवंतानी वारंवार किंवा प्रत्येक स्तुतीमध्ये इतरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सत्यच पाहिलं पाहिजे. तर ते काय आहे त्याचा अर्थ आपण बघूया. प्रभो आपण सत्य संकल्प आहात. स्वतः सगळे देव स्तुती करतायत की हे प्रभो आपण सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. भगवंतांना जर प्राप्त करून घ्यायचं असेल, मोक्षाची प्राप्ती आम्हाला जर हवी असेल तर आम्हाला सत्याचीच कास धरली पाहिजे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश म्हणजे या पंचमहाभूतांचं 5 भासमान सत्यांचे आपणच कारण आहात. ते भासमान आहेत असं म्हटलेलं आहे, पण ह्याचे कारणही आपणच आहात. आणि अंतर्यामी रूपाने त्यामध्ये आपण म्हणजे त्या पंचमहाभूतांमध्ये आपण विराजमान सुद्धा आहात. आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुर वाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. माणसाने गोड बोलावे. आपल्याकडे चांगलं अनेक संतांनी आपल्याला छोट्या छोट्या वाक्यात सांगितलेलं आहे की कसं वागावं, कसं बोलावं, कसं असलं पाहिजे, काय करावं, काय करू नये. हे आपल्याला आमच्या दासबोधात मनाच्या श्लोकात सुद्धा रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. तेच सांगताय तिथे की आपणच मधुरवाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. भगवान आपण केवळ सत्य स्वरूपच आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. पुन्हा पुन्हा सगळेजण आपल्याला सुचवतायत की आपण भगवंतांच्याशी अनन्य शरण झालं पाहिजे. पुढे ते म्हणतायत आपण ज्ञान स्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करता. आपली ती रूपे विशुद्ध सत्वमय असून ती संतांना सुख देणारी व दुष्टांचे अकल्याण करणारी असाय. जरी दिसायला ते अकल्याण असलं तरी दुष्टांचं निर्दालन म्हणजे दुष्टांना मोक्ष प्राप्ती किंवा दुष्टांचं पुन्हा एकदा पापक्षालन करण्याची त्यांना संधीच भगवंत प्राप्त करून देत असतात. पुढे ते देव म्हणतायत की हे माधवा, ज्यांचे आपल्या चरणावर निस्सीम प्रेम आहे असे भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत. कारण हे प्रभो आपण त्यांचे रक्षण करता. जर आपण भगवंतांवर निस्सीम प्रेम केलं तर आपली संपूर्ण जबाबदारी भगवंतांची असते. त्यामुळे भगवंतांनी एकदा आपली जबाबदारी घेतल्यानंतर ते आपल्याला हा भवसागर तरून नेतातच, यात कुठलीही शंका नाही. जो मनुष्य आपल्या मंगल नामाचे आणि रूपाचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो, तसेच आपल्या चरण कमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आणि आपण ही श्रावण व्याख्यानमाला गेले 25 वर्ष चालवतो. ते हे श्रवणाचं, कीर्तनाचं, भगवंतांच्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला व्हावं, निरनिराळं ज्ञान म्हणजे काय ते कळावं, म्हणूनच हा प्रपंच आपण करतो की सर्वसामान्य लोकांपर्यंत ते ज्ञान पोचलं पाहिजे. 8व्या स्कंधामध्ये
गजेंद्र मोक्षाच्या वेळी गजेंद्राने सुद्धा भगवंतांची स्तुती केली आहे. मानवानी केलेली स्तुती पाहिली, देवांनी केलेली स्तुती पाहिली, आता एका प्राण्याने केलेली, पशुनी केलेली, पशु योनीत असताना सुद्धा भगवंतांची त्यांनी स्तुती केली आहे. ते म्हणतायत ओम नमो भगवते तस्मै यतये तच्चिदात्मकं पुरुषायादि बीजाय परेशायाभिधीमहि यस्मिन्निदय्यतश्चेदै येनेदय्यैदौ स्वयं योऽस्मात् परस्माच्च परस्तं प्रपद्ये स्वयंभुवम्. गजेंद्र म्हणतायत की जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयात क्षेत्रज्ञ रूपात विराजमान आहेत. आता इथे क्षेत्रज्ञ असं गजेंद्रांनी म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग 13वा अध्याय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपण तो म्हणत असाल तर देह म्हणजे क्षेत्र आणि त्या देहाचा जो स्वामी आहे, त्यात जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे, हे त्या गजेंद्रांना सुद्धा माहिती आहे. आणि ते म्हणतात की क्षेत्रज्ञ रूपात, पण आमच्यासारख्या माणसांना मात्र त्याची जाणीव नसते बरं का, की आमच्या हृदयस्थ तो आत्मा आहे. असं काही नसतं. दिसतोय का, दाखवा बघू म्हणून आम्ही म्हणणार. पण तो पशुयोनीत असलेला गजेंद्र म्हणतोय क्षेत्रज्ञ रूपात भगवंत विराजमान आहेत. तसेच सर्व जगाचे एकमात्र ते स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतन स्वरूप आहे. त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. पुढे गजेंद्र म्हणतायत हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रतीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो. विष्णू सहस्रनामातला पहिला श्लोक आहे ओम विश्वम विष्णुर वषट्कारो. विश्वम विष्णू हे जे दोन भगवंतांचं गुणवर्णन केलेलं आहे, ही जी दोन भगवंतांची नावं आहेत तीच म्हणजे हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे ते विश्वम असलेले, आणि जग सगळं ज्यांनी व्याप्त आहे, ज्यांनी व्यापलंय त्याला विष्णू असं म्हटलेलं आहे. ज्यांनी व्यापलंय ते विष्णू आहेत. म्हणून गजेंद्रांना सुद्धा याची जाणीव होती. आणि आम्ही सामान्य माणसं ते विष्णू सहस्रनाम म्हणताना ह्या स्वरूपाची आठवण करत नाही. ओम विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. आमची गाडी जी सुसाट सुटते ते आम्ही सर्व प्रहरणायुधपर्यंत येऊन थांबतो. त्या विश्वचा अर्थ काय, त्या विष्णूचा अर्थ काय ह्याची जाणीवच आम्ही न ठेवता ते म्हणतो. त्यामुळे आम्हाला काय हो, इतक्या वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलंय, तो भगवंत काय माझ्या जवळ येत नाही आणि मला दर्शन देत नाही. कसा येणार? त्याचं गुणवर्णन तुम्ही केलं का लोकांना दाखवलं का तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करून घेतलं की आम्ही विष्णू सहस्रनाम आज 4 वेळा म्हटलं. काय उपयोग त्या विष्णू सहस्रनाम? एक मात्र झालं, कोणाची निंदा झाली नाही, तेवढ्या वेळात पाप घडलं नाही, वाईट विचार मनात आला नाही, पाप वासना आल्या नाही, एवढं निश्चित झालं. शुद्ध मन होण्याकडे तुमची प्रगती झाली. पण जे अपेक्षित आहे, नरदेह आपल्याला मिळाला आहे, त्याचं सार्थक करण्यासाठी जे अपेक्षित आहे ते मात्र घडत नाही. पुढे आमचे गजेंद्र म्हणतायत ज्यांना जन्म कर्म नाम रूप नाही, की ज्यांच्यात गुणदोष नाहीत, असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्याचा स्वीकार करतात. अनेक रूप त्यांनी घेतलेली आहेत, अनेक आकार त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्य संपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. आपण सुद्धा वारंवार त्या स्वरूपाला नमस्कार केला पाहिजे. जे अविनाशी, सर्व शक्तिमान, अव्यक्त, इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष्म आहेत, जे अत्यंत जवळ असून सुद्धा अतिशय लांब आहेत असे वाटते, आमच्या हृदयस्थ भगवान आहेत. आणि आमच्या हृदयस्थ आम्ही कधी बघतच नाही. एका गाण्यात म्हटलेलं आहे की तुम्ही मान खाली करून पहा तर खरं, पण आम्ही तिकडे पाहत नाही. आमची दृष्टी बाह्य बहिर्मुखच असते. आम्ही बाहेर शोधतोय, अरे कुठे बसलाय तो, आहे का इकडे आहे का तिकडे आहे. मग तो आमच्या जवळ असून तो आमच्याहून खूप लांब असतो. आम्ही त्याचा शोध काशीला जाऊन घेतो, रामेश्वरला जाऊन घेतो, नाना ठिकाणी जाऊन घेतो, पण तो काही आम्हाला मिळत नाही. पुढे ते म्हणतायत की जे ज्ञान योगाने प्राप्त होतात, स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर म्हणजेच ज्ञान योगाने भगवंतांची प्राप्ती होते. त्यामुळे आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
त्या आदिपुरुष अनंत तसेच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्याची मी स्तुती करत आहे. आता या गजेंद्रांची स्तुती आपण बघितली, त्यानंतर दानवांची स्तुती आपण बघूया. दानवांनी केलेली स्तुती म्हणजे बलिराजाने केलेली स्तुती आहे. वामन अवतारात भगवंत बलीच्या यज्ञभूमीत गेले होते आणि त्यावेळेला साक्षात बलीनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. म्हणजे देव झाले, मानव झाले, पशु झाले, दानव सुद्धा मागे राहिलेले नाहीत. आपण ज्यांना नावं ठेवतो असुर आहेत, ते काय करणार, पण त्या असुरांनी सुद्धा भगवंतांची स्तुती करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करून घेतलेलं आहे. मग आमच्यासारख्या माणसानं ते जमणार नाही का? तर निश्चितपणे जमेल. आपण एक पाऊल पुढे टाकलं, आपण हात पुढे केला तर भगवंत 10 पावलं पुढे येऊन आपल्याला हा भवसागर तरुण निश्चितपणे नेणार आहेत. बली म्हणतायत, नमोऽनंताय बृहते नमः कृष्णाय वेधसे सांख्ययोग वितानाय ब्रह्मणे परमात्मने दर्शनं वाहि भूतानां दुष्प्राप्य चाप्य दुर्लभं रजस्तमस्वभावानां यन्नः प्राप्तो यदृच्छया. महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञान योग आणि भक्ती योग यांचे प्रवर्तक परब्रह्म स्वरूप अशा आपल्याला माझा नमस्कार असो. भगवान आपले दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असून सुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे, कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी असलेल्या आम्हा दैत्यांनाही दर्शन दिलं. मान्य केलेलं आहे की आम्ही रजोगुणी आहोत, तमोगुणी आहोत, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला भगवंता दर्शन दिलं. पुढे बली म्हणतायत, हे प्रभो, आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य, दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, चारण, यक्ष, राक्षस, पिशाच, भूत आणि प्रमथनायक इत्यादी आपल्याशी वैरभावाने वागतात. असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्व स्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने, काहींनी भक्तीने आणि काहींनी कामना धरून प्राप्ती करून घेतली, जी आपल्याजवळ राहूनही सत्वप्रधान असलेल्या देवादिकांनाही जमलं नाही. जे देवादिकांना प्राप्त झालं नाही ते ह्या असुरांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, असं इथे बलिराजा म्हणतायत. चराचराचे नियंता असणाऱ्या हे प्रभो, आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा, कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधी निषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. आणि असं बंधन आपल्यालाही या बंधनातून मुक्त व्हायचंय आणि मोक्षाची वाट चालायची. त्यामुळे सातत्याने आपण भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंतांची अनन्य शरण झालं पाहिजे. 10व्या स्कंधामध्ये 63व्या अध्यायात ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचं बाणासुराशी युद्ध झालं, त्यावेळी भगवान शंकरांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. कारण बाणासूर हा भगवान शंकरांचा भक्त आहे आणि आपल्या भक्तासाठी भगवान शंकर हे स्वतः भगवान श्रीकृष्णासमोर आलेले आहेत आणि त्यांनी स्तुती केलेली आहे. ते म्हणतायत, त्वं हि ब्रह्म परं ज्योतिर् गूढं ब्रह्मणि वाङ्मये यं पश्यन्त्यमलात्मान् आकाशमिव केवलम् नाभिर्नमोऽग्निर्मुखमम्बुरेतो द्यौशीर्षमाशा श्रुतिरङ्घ्रिरुर्वी चन्द्रो मनो यस्य दृगर्कात्मा अहो समुद्रो जठरं भुजेन्द्रः. भगवान शंकर म्हणाले, हे प्रभो, वेद मंत्रांमध्ये आपण तात्पर्य रूपाने गुप्त असणारे परमज्योती स्वरूप परब्रह्म आहात. आता भगवान शंकर स्तुती करतायत, त्यामुळे ती तेवढीच तोलामोलाची स्तुती आहे. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. आकाश आपली नाभी आहे, अग्नी मुख आहे आणि पाणी वीर्य आहे. स्वर्ग मस्तक आहे, दिशा कान आहेत आणि पृथ्वी चरण आहे. चंद्र मन आहे, सूर्य नेत्र आहेत आणि मी शिव
आपला अहंकार आहे, समुद्र आपले पोट आहे आणि इंद्र आपले हात आहेत. या इथे तुम्हाला नक्कीच पुरुष सुक्ताची आठवण झाली असेल. पुरुष सुक्तात जे विराट पुरुषाचं वर्णन केलंय, चंद्रमा मनसश्जातोश्चक्षो सूर्यो अजायता म्हणून जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन इथे बरोबर शंकरांनी जे वर्णन केलंय त्याच्याशी मिळतं जुळतं असं आहे. त्यामुळे आपण कुठल्याही स्तोत्राने भगवंतांची स्तुती करायला हरकत नाही, पण ती मनापासून अनन्य शरण होऊन केली तर आपण भगवंतांपर्यंत निश्चित पोचतो. पुढे भगवान शंकर म्हणतायत, वनस्पती रोम आहेत, मेघ केस आहेत, ब्रह्मदेव बुद्धी आहे, प्रजापती लिंग आहे आणि धर्म हृदय आहे. अशा प्रकारे आपणच विराट पुरुष आहात. आणि ते पुढे म्हणतायत की मी ब्रह्मदेव आणि सर्व देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी सुद्धा सर्वात्म भावाने आपल्यालाच शरण असतो, कारण आपणच सर्वांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर आहात. आपणच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कारण आहात. आपण सर्वांचे ठाई सम, परमशांत आणि सुहृद आहात. आत्मा आणि इष्टदेव आपणच आहात. आपण एक अद्वितीय आणि जगताचे आधार आणि तसेच जगताचं अधिष्ठानही आपणच आहात. हे प्रभो, आम्ही सर्वजण या जन्म मृत्यू रूप संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करीत आहोत. असं म्हणून शंकरांनी भगवंतांची आराधना केलेली आहे. 10व्या स्कंधामध्ये 40व्या अध्यायात अक्रूरांनी भगवंतांची स्तुती केली आहे. अक्रूर वृंदावनात गेले होते. कंसाने अक्रूरांना सांगितलं होतं की वृंदावनात जाऊन तुम्ही बलराम आणि कृष्णाला मथुरेला घेऊन या, आणि त्यामुळे मथुरेला घेऊन येण्यासाठी ते अक्रूर गेलेले आहेत. त्यावेळेचा हा प्रसंग आहे. ते म्हणतात, यानी यानी हरूपाणी क्रीडनार्थम बिभर्षिः तैरामृष्ट शुचो लोका मुदा गायन्ति ते यशः नमः कारणमध्याय प्रलयाब्धिचराय च हयशीर्ष्णे नमस्तुभ्यं मधुकैटभमृत्यवे अकूपाराय बृहते नमो मंदरधारिणे चित्तुद्धार विहाराय नमः सूकरमूर्तये नमस्तेऽद्भुत सिंहाय साधुलोकभयापः वामनाय नमस्तुभ्यं क्रांत त्रिभुवनाय च. हे प्रभो, आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी जी रूपे धारण करता ते सर्व अवतार लोकांचा शोक आणि मोह धुवून टाकतात, आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गान करत असतात. आपल्याला भगवंतानी निरनिराळे अवतार घेतलेले आहेत, ते माहिती आहेत. दशावतार तर सगळ्यांना नक्कीच माहिती आहेत. तेच अवतार इथे अक्रूरांनी आपल्या स्तुतीमध्ये मांडलेले आहेत. ते म्हणतायत, आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्य रूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला. त्या मत्स्य रूपाला माझा नमस्कार असो. आपणच मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला. त्या आपल्या रूपाला मी नमस्कार करतो. आपणच ते विशाल कुर्माचे रूप धारण करून मंदराचलाला समुद्र मंथनाच्या वेळी धारण केले होते. त्या आपल्या रूपाला माझा नमस्कार. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराह रूपाचा स्वीकार केला होता. आपणास माझा नमस्कार असो. प्रल्हादासारख्या साधूजनांचे भय मिटवणाऱ्या हे प्रभो, आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो. आपण वामन रूप घेऊन आपल्या पायाने 3 लोक व्यापले होते. त्या आपणास मी नमस्कार करतो. धर्माचे उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ठ क्षत्रिय रूपी वनाला तोडणाऱ्या परशुरामाला, क्षत्रिय रूपी वन म्हटलेलं आहे, क्षत्रिय रूपी वनाला तोडणाऱ्या परशुरामाला माझा नमस्कार असो. रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या भागवतांच्या देवाला माझा नमस्कार. दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध आणि बुद्ध रूप घेणाऱ्या त्या आपणास माझा नमस्कार.
पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्की रूप घेणाऱ्या आपणास माझा नमस्कार. अजून थोडस वेळ तुम्ही जर मला दिलात तर चालणार आहे का? एक 5-10 मिनिटं? 5 मिनिट. ओके. सर्वात शेवटी आपण नृसिंह अवताराच्या वेळी प्रल्हाद बाळांनी केलेली भगवंतांची स्तुती बघूया. भगवंतांचा तो उग्र अवतार बघितल्यानंतर त्यांना शांत करण्याचं धाडस त्यावेळी कोणातच नव्हतं, देवांमध्ये नव्हतं. साक्षात लक्ष्मी माता भगवंतांच्या जवळ यायला घाबरत होती. आणि मग नारद मुनींनी त्यांना सांगितलंय, प्रल्हाद बाळा आता तुम्हीच बघा काय करता येतंय तुम्हाला. आणि प्रल्हाद बाळ भगवंतांच्या जवळ गेलेले आणि भावपूर्ण हृदयाने अनिमिष नेत्राने भगवंतांना पाहत भाव समाधीत जाऊन अतिशय सद्गदित वाणीने भगवंतांची स्तुती प्रल्हाद बाळांनी केलेली आहे. ते म्हणतायत, हे भगवन, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत. प्रभो, आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करता. आपण या असुराला मारले, आता आपला क्रोध आपण शांत करावा. जसं विंचू, साप इत्यादींना मारल्यामुळे सज्जन सुद्धा सुखी होतात, त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झालेले आहे. आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत. सर्वजण हे नृसिंह देवा भयापासून मुक्त होण्यासाठी आपल्याच स्वरूपाचे स्मरण करतील असं आश्वस्त प्रल्हादाने भगवंतांना केलंय. आणि ते पुढे म्हणतायत, हे सर्व शक्तिमान प्रभो, माया मला या 16 आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढत आहे. भक्त प्रल्हाद त्यावेळेला वय वर्ष 7-8 आणि त्यावेळेला इतकी प्रगल्भ बुद्धी, स्वस्वरूपाची ओळख झालेली आहे त्यांना. त्यामुळे ते म्हणतायत की ही माया आता 16 आरे म्हणजे मन, 10 इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आणि 5 तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांनी असे 16 आरे आहेत. आणि आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला ह्या चक्रातून ओढून काढून आपल्या जवळ घ्या. म्हणजे जे 16 गोष्टी प्रल्हाद बाळांना उसासारखं पिळून काढत होत्या त्यापासून आपण मला वाचवा अशी विनंती प्रल्हाद बाळांनी केलेली आहे. पुढे प्रल्हाद बाळ म्हणतायत, हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे, जननेंद्रिय स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दाकडे, नासिका गंधाकडे आणि चंचल डोळे रूपाकडे खेचत राहतात. याशिवाय कर्मेंद्रिय सुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली सगळी शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपल्याकडे ओढतात, तशी माझी दशा झाली आहे. आपली दशा याहून काही वेगळी नाही. त्यामुळे प्रल्हाद बाळांनी जी मागणी केली आहे ती आपल्यासाठी सुद्धा योग्य अशीच आहे. प्रल्हाद बाळ म्हणतायत, अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसार रूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. या मूढ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्या जीवाची दया येऊ दे. हे भगवंता, आता ही भवनदी पार करवा. हे परमात्मन, ही भववैतरणी पार करण्यास कठीण आहे, परंतु माझे चित्त आपल्या लीला गायनात मग्न असल्यामुळे मला त्याचे भय वाटत नाही. जसे भीष्माचार्यांना मृत्यूचे भय वाटत नव्हते, तसंच ही भववैतरणी पार करण्याचं भय प्रल्हाद बाळाला सुद्धा वाटत नाहीये. पण प्रल्हाद बाळ पुढे म्हणतात, परंतु आपल्यापासून विन्मुख असणाऱ्या अज्ञानी जीवांचं मात्र मला वाईट वाटतंय आणि मी असहाय्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही. म्हणजे फक्त स्वतःचाच विचार प्रल्हाद बाळांनी केलेला नाही,
तर माझ्याबरोबर ह्या सगळ्या अज्ञानी जीवांना सुद्धा तुम्ही मुक्त करा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. बुडते जन न देखवे डोळा असं आपल्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला हे लोक वैतागलेले असतात, बुडत असतात, ते आम्हाला डोळ्यांनी बघवत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणाले की गर्भवासी आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही घाला, ज्या योगे आम्ही या अज्ञानी जनांना शहाणं करून सोडू. आणि तीच भावना इथे प्रल्हाद बाळांनी 5000 वर्षापूर्वी व्यक्त केलेली आहे की हे असहाय्य जीव मला पाहवत नाहीत, या तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जीवांचा उद्धार करू शकणार नाही. अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि मग प्रल्हादाने हा लोक कल्याणाचाच विचार भगवंतांपुढे मांडून भगवंतांना प्रसन्न करून घेतले. आणि पुढे 5व्या स्कंधामध्ये 18व्या अध्यायात ह्याच प्रल्हाद आणि इतर पुरुषांनी हरिवर्ष खंडामध्ये नृसिंह रूपाने राहणाऱ्या भगवंतांची स्तुती करून भगवंतांजवळ जी मागणी केलेली आहे ती मागणी म्हणजे भागवतातील पसायदान. मला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपण इथे पसायदान म्हणतो आणि आपलं विरमतो. तेच भागवतात काय पसायदान होतं ते आपण बघूया आणि नंतर प्रल्हाद बाळांच्या शब्दात ते पसायदान बघूया आणि विरमूया. ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्तेजस्तेजसे आविराविर्भव वज्रनख वज्रदंष्ट्र कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस ओम स्वाहा. अभयम अभयमात्मनि भूयिष्ठा ओम श्रौम. स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदतान् ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्च भद्रं भजता दधोक्षजे आवेशतान्नो मतिरप्यहैतुकी. अर्थात ओंकार स्वरूप भगवान नृसिंह देवांना माझा नमस्कार असो. आपण अग्नी इत्यादी तेजांचेही तेज आहात. आपणास भगवंत आमचा वारंवार नमस्कार असो. हे वज्रनखा, हे वज्रदंष्ट्र, आपण आमच्या समोर प्रगट व्हावं. आमच्या सर्व कर्मवासना जाळून टाका, जाळून टाका. आमचा अज्ञान रूपी अंधकार नष्ट करा. ओम स्वाहा. अभयदान देत आमच्या अंतःकरणात प्रगट व्हा. ओम श्रौम. आणि पुढे त्यांनी जी मागणी केली आहे ती अगदी आपल्याला परिचित अशी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जी मागणी केली आहे तीच तुम्हाला या शब्दात दिसून येईल. ते म्हणतायत, प्रल्हाद बाळ म्हणतायत, हे नाथ विश्वाचे कल्याण हो, दुष्टांची बुद्धी शुद्ध हो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तेच इथे म्हटलेलं आहे, दुष्टांची बुद्धी शुद्ध हो, सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न हो, सर्वजण एकमेकांचं हितचिंतन करोत, आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त हो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्री हरींमध्ये प्रवेश करो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.